तुम्ही पण बघताय का भंडारदराच्या हिरवाईत पावसांच्या सरींमध्ये रिलॅक्स करण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण? तर आज मी घेऊन येत आहे MTDC भंडारदरा रिसॉर्टचे एक हॉनेस्ट रिव्ह्यू. आणि हो, हा माझा पहिला मराठीतला रिव्ह्यू ब्लॉग आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. सरकारी कारभार म्हटलं तर जुनाट खोल्या, ढिसाळ कारभार. तर MTDC भंडारदरा रिसॉर्टमध्ये तुमचं हे मत खरं ठरतंय की खोटं? चला करूया पोस्टमार्टम. नमस्कार मंडळी, मी आहे अनुजा आणि तुम्ही बघत आहात माझा ट्रॅव्हल ब्लॉग चॅनल वी ट्रॅव्हलर. महाराष्ट्रातले असेच भन्नाट डेस्टिनेशन्स तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकन नक्की प्रेस करा. भंडारदराचे साईट सीइंगचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, नक्की पहा. सर्वात आधी लोकेशन. MTDCची खासियत हीच आहे की त्यांचे लोकेशन्स भन्नाट असतात, जे इतर खाजगी हॉटेल्सना पण मिळत नाही. हे रिसॉर्ट थेट आर्थर लेकच्या काठावर आहे. चेक इन प्रोसेस तशी सोपी होती, फार काही वेळ लागलेला नाही. इथे 5 स्टार हॉटेलसारखं वेलकम ड्रिंक नाही मिळत, पण तुमच्या खोलीत गेल्यावर जो व्ह्यू तिथून मिळतो तो नक्कीच वर्थ आहे. तुम्हाला काय आवडतं, असे रॉ आणि नॅचरल स्टेज की फॅन्सी हॉटेल? मला कमेंट करून नक्की कळवा. आता रिसॉर्ट म्हटलं की तिथली रूम्स आणि मिळणाऱ्या सुविधा हे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं असतं. चला तर मग पाहूया या MTDC प्रॉपर्टीमधील रूम्स, कॅटेगरीज आणि त्यातील सुविधा. त्याचबरोबर मी ज्या रूमचं बुकिंग केलं होतं त्याचं छोटंसं टूर सुद्धा तुम्हाला या सेगमेंटमध्ये दाखवते. एंट्री करतानाच तुम्हाला रूमच्या कॅटेगरीज दिसतात. AC डिलक्स स्वीट्स गार्डन फेसिंग आहेत, त्याचसोबत लेक व्ह्यू AC स्वीट्स गार्डन अधिक लेक दोन्ही व्ह्यू देतात. बजेट फ्रेंडली नॉन AC लेक व्ह्यू रूम्स जे अगदी आर्थर लेकच्या समोर आहेत. ग्रुप स्टे साठी एक 12 बेड डॉर्मेटरी आणि कोझी कॉटेजेस जे सुद्धा तलावाचा खूपच छान नजारा देतात. एकंदरीत सगळ्यांसाठी एक ऑप्शन इकडे निश्चित आहे. चला तर मग बघूया माझी रूम. मी स्पेशल नॉन AC रूम बुक केली होती, जी अगदी आर्थर लेकच्या समोर आहे. बाल्कनीतून खरंच लेकचा कमाल व्ह्यू दिसतो. नॉन AC असून सुद्धा इकडची थंडी हवामुळे ACची गरजच वाटत नाही. रूम प्रशस्त, स्वच्छ आणि कम्फर्टेबल आहे. एक मोठं कबर्ड, टेबल खुर्ची, TV, फ्रिज आणि ड्रेसिंग टेबल सगळ्या बेसिक सुविधा अवेलेबल आहेत. बाथरूम नीट आहे, गरम व थंड पाण्याची सोय देखील आहे. एकंदरीत कम्फर्ट आणि आर्थर लेक व्ह्यू एक मस्त कॉम्बिनेशन आहे. रूम तर बघितली, आता जरा रिसॉर्टचा परिसर फिरून बघूया. प्रॉपर्टी खूप मोठी आहे आणि भरपूर झाडं असल्यामुळे एकदम प्रसन्न वाटतं. मुलांसाठी खेळायला एक छोटी बाग देखील आहे. पार्किंगसाठी पण भरपूर जागा आहे. चला तर आता वळूया इकडच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे, इकडचं जेवण आणि ब्रेकफास्ट. तर रेस्टॉरंटचं नाव आहे लेक व्ह्यू रेस्टॉरंट आणि इथून आर्थर लेकचं एक अप्रतिम व्ह्यू मिळतं. मित्रांनो, तुम्ही जेव्हा हॉटेल किंवा रिसॉर्ट बुक करता तेव्हा तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? तिकडचं लोकेशन, व्ह्यू, जेवण की सर्व्हिस? मला कमेंट करून नक्की कळवा. इकडच्या नाश्त्यामध्ये
पोहे, उपमा असे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ असतात, तसं साऊथ इंडियन आणि मिसळपावही मिळतं आणि सगळी चवीला उत्तम असतात. इकडचे दरही तसे रिझनेबल आहेत. तसेच डिनरमध्ये घरगुती ऑप्शन डाळ भात आणि पिठलं भाकरी तर आहेच, पण त्याचसोबत चायनीज आणि पंजाबी डिशेस सुद्धा मिळतात. जेवण खरंच टेस्टी, फ्रेश आणि पॉकेट फ्रेंडली आहे. हिल स्टेशन, रिमोट विलेज असून सुद्धा MTDC मध्ये व्हरायटी सर्व करतात. हे टुरिस्टच्या एक्सपेक्टेशनला मॅच होतं. माझ्याबरोबर इथे माझे आई बाबा पण आलेले आहेत, तर माझ्या बाबांना विचारूया त्यांना हे सिनियर सिटीजनच्या दृष्टीने हे जेवण कसं वाटलं. जेवण अत्यंत चांगलं आहे. पर्टिक्युलरली सिनियर सिटीजनना त्यांच्या वयोमानाप्रमाणे जेवण सिंपल साधं, विशेषतः दाल राईस हे अत्यंत चांगल्या प्रकारचं जेवण आहे. डायजेशनला अत्यंत इझी असं जेवण आहे. अत्यंत उत्तम जेवण असं आम्हाला मिळालं. रेस्टॉरंटच्या बाहेर छान अशी एक बाल्कनी आहे, जिथून आर्थर लेकचा एक सुरेख व्ह्यू दिसतो. खरंच हे दृश्य आणि रिसॉर्टचं चविष्ट जेवण असा परफेक्ट कॉम्बिनेशन तुम्हाला इथे मिळेल. इतकंच नाही तर हा स्पॉट तुमच्या सेल्फी आणि फोटोसाठी पण परफेक्ट आहे. चला तर आता वेळ आहे निकालाची, खरं खुरं सांगण्याची. इथे काय चांगलं आहे आणि काय नाही. प्रथम व्ह्यू. हा जो व्ह्यू आहे तो कुठेच मिळणार नाही. दुसरं जेवण. इकडचं जेवण खरंच उत्तम आहे आणि तेही रिझनेबल दरात. तिसरं म्हणजे रूम्स. प्रशस्त आणि स्वच्छ खोल्या, शहराच्या गोंधळापासून दूर आणि कशात सुधारणा होऊ शकते. मेंटेनन्स. मला काही ठिकाणी वाटलं थोडंसं मेंटेनन्स इम्प्रूव्ह करू शकतो. दुसरं म्हणजे सर्विस पण मला थोडी असं वाटलं की कुठेतरी इम्प्रूव्हमेंट लागेल. तरीही ही प्रॉपर्टी तुमच्या राहण्यासाठी अगदी वर्थ आहे. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल, तुम्हाला शांतता आवडत असेल आणि लक्झरीपेक्षा लोकेशन महत्त्वाची असेल, तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला असेच प्रामाणिक रिसॉर्ट आणि हॉटेल्सचे रिव्ह्यूज बघायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे कंट्री क्लब बंडीपूर रिसॉर्ट आणि नाहरगढ़ रणथंबोर या रिव्ह्यूचे लिंकसुद्धा दिलेले आहेत. नक्कीच पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत शेअरही करा. चॅनलला सबस्क्राईब करा असे सुंदर आणि ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.